आता वाटेतून येताना एक जत्रा दिसली आणि जाणवलं की लहानपणी आपल्याला आकाश पाळण्याने किती शिकवलं आहे ना. कसं सांगू, आजही जत्रेत गेल्यावर तो आकाश पाळणा मला खुणावतो, पुन्हा एकदा नभाची सफर करूया म्हणतो. लागलीच मग माझी पावलं त्याच्या दिशेने धाव घेऊ लागतात. काय ती एकदाची तिकीट घेऊन बसले की हृदयाचे ठोकेही वाढू लागतात. खूप आवडते मला ही धडधड, हवी हवीशी वाटते. जसं काही नवीन करण्याआधी हुरहुर मनाला लागते. मग सुरू होतं ते चक्र, आपण जमिनीपासून लांब येत जातो. जसं आभाळाला गवसणी घालण्यासाठी आपण थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो. हळूहळू ती धडधड स्थिर होते. जेव्हा आपण शिखर उंचाला पोहोचतो, खरं सांगू काय भारी वाटतं. जेव्हा आपण जगाच्या वर असतो असं वाटतं आपणच खायते भारी, संपूर्ण जग आपण जिंकलंय. एखाद्या इंट्रोवर्ट व्यक्तीला विचारा की असं फिलिंग अजून कधी आलंय. पण हे काय ते क्षणभरच असतं, नंतर मग खरं चित्र दिसू लागतं. जसं काहींचा आनंद पाहताना काहींचं दुःखही दिसून येतं. तेव्हा जाणवतं की आपण आयुष्यात जेव्हा एखाद्या उंचीवर पोहोचतो ना, ते मिरवण्यासाठी नसतंच मुळी, ते समजण्यासाठी असतं. जगाच्या वेदना, संवेदना, कारण आपणही त्याच गर्दीतून आलेलो असतो. आपल्या मनातल्या भीतीला मात करून इथे पोहोचलेलो असतो. जेव्हा हे जाणवू लागतं ना, तेव्हा तो पाळणा पुन्हा खाली येऊ लागतो. पोटात गोळा येत राहतो आणि आपण पुन्हा वास्तवात येऊ लागतो. पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा नभापाशी, पुन्हा जमिनीवर. आयुष्यही असंच असतं ना, कधी सुखाचं चांदणं, कधी दुःखाची सर. आपण मात्र जगत राहायचं. या आकाश पाळण्यासारखं आयुष्यही एन्जॉय करायचं. आणि आकाश पाळण्यात कसं आपण आणि ती समोरची व्यक्ती मिळून तो पाळणा बॅलन्स करतो, तसं आयुष्यातल्या सगळ्या नात्यांसोबत आयुष्याचा पाळणाही बॅलन्स करायला शिकायचं.